कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग विरोधी शेतकऱ्याची बैठक संपन्न झाली। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, लोकसभा विधानसभेत शक्तिपीठ होऊ देणार नसल्याचे असं सांगितलं होतं। मात्र आता सत्ता आल्यानंतर महायुतीतील काही नेते मंडळी दुपट्टी भूमिका घेत असल्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे। यासाठी 1 मार्च रोजी आजी माजी आमदार लोकप्रतिनिधींकडून शक्तिपीठ महामार्गाला विरोध असल्याचं लेखी पत्र घेण्याचा निर्णय करण्यात आला। आता आंदोलनाची तीव्रता वाढण्यात यासाठी येत्या 12 मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य मोर्चा आंदोलन काढण्यात असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। अहोरात्र प्रयत्न करेन। माझ्या वाडवडिलांनी वारसा हक्काने ही जमीन कसण्यासाठी आणि पोट भरण्यासाठी मला दिली। मेळावा इथं झाला होता, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अगदी सांगितलं विरोध आहे, रद्द आम्ही करणार नाही, ही भूमिका घेतली होती। त्यानंतर निवडणुकीच्या आधी फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरती अधिसूचना रद्द केली असं सांगण्यात आलं। आता पुन्हा रेखांकन जे येत आहे ते सगळ्या आहे त्या पूर्वीप्रमाणे किंवा त्यात थोडा बदल करून हा शक्ती मार्ग रेटायचा चाललेला आहे। आणि म्हणून आज 12 जिल्ह्यातल्या लोकांना आम्ही बोलवलं होतं। प्राथमिक स्वरूपात एक बैठक झाली। 1 तारखेपर्यंत या 12 जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी आजी माजी लोकप्रतिनिधींनी पत्र देऊन आपली भूमिका स्पष्ट करावी। शक्तिपीठच्या समर्थनात कोण आहेत आणि विरोधात कोण आहेत, आणि त्याचबरोबर 12 तारखेला मार्चला एक भव्य असा या 12 जिल्ह्यातला मोर्चा हा मुंबईमध्ये या ठिकाणी येईल आणि सरकारला जाब विचारेल। आज आमदारांचा पाठिंबा आहे, काही शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे, अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं दुर्दैवी वक्तव्य हे अत्यंत चुकीचं आहे। कुणासाठी असे 80,000 कोटीचा प्रकल्प या ठिकाणी होतो? कॉन्ट्रॅक्टर धार्जित प्रकल्पाला